नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा सर्व मजेत आहेत ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. गावाकडे आहे आणि गावाकडची सकाळ झालेली आहे. मस्त 8:30 वाजले सकाळचे आणि कोवळं ऊन आहे बघा. ॲक्च्युली आमच्याकडे जरा आमच्या घराकडे ऊन यायला उशीरच होतं, 10 वाजतात, कारण आमचं घर असं खालच्या बाजूस आहे. त्यामुळं जरी सूर्योदय लवकर झाला तरी आमच्याकडे ऊन लेट येतं. तर सकाळची वेळ आहे मंडळी. तर लास्ट टाईमला मी जेव्हा गावी आलेलो तेव्हा भोरक्यानाची व्हिडिओ केलेली. कंदमूळ असतं ॲक्च्युली. तर त्याची भाजी कशी बनवायची ते राहून गेलेलं. तर आज म्हटलं त्याची भाजी आई करणारच होती तर व्हिडिओ करावी. तर चला, भोरक्यान ॲक्च्युली लावतात कसं ते आपण जूनमध्ये वगैरे तुम्हाला दाखवेनच. त्याचं ॲक्च्युली ते कंदच लावतात आणि खणतात कसं ते दाखवलं. आता भाजी कशी करतात ती पण बघून घेऊया. आपला घराच्या पाठचा परिसर पूर्ण हे बघा. सकाळचं एकदम शांत वातावरण. तिकडे एक ट्रक आला आहे समोर, तो बघा तिकडे. त्या वरंडी वगैरे नेत आहेत. पेंडा वगैरे आहे ना मशीनला लागतो तो, मग पेंडा जेव्हा भात जोडून होतं तेव्हा घेऊन जातात. कुठे फिरते म्हणे? हां, कुठे फिरते? कोकोच्या पाठी जाते. बाय बाय आणि बाय. नांदावर आहे गेली बघा. तर हे बघताय, हे आहे भोरक्यान घोरक्यान. तर त्याला असं कापून घ्यायचं. ठीक आहे, बारीक असे भाग करायचे आहे बघा. जेवढी भाजी करायची आहे तेवढेच. सोलून पण घ्यायचं काय? शिजसं मग सुटणार नाही ना रे. पहिलं सोलून घ्यायचं म्हणजे. हे बघा, असं सोलून घ्यायचं चांगल्या प्रकारे. मग शिजवायचं आहे ना आपल्याला. शिजवून मग फोडणीला द्यायचं. अरे कोको गेली कुठं? कुठे गेली कोको? हां अरे ये बा इकडे आहे. इथे आहे, इथे ही बा. हाय हाय. बो बो. हां हां. आणि गाडी कशी चालते? वाजते कशी आणि चालते कशी? पोचली मुंबईला. पिपी करत वाजते ना. सावकाश सावकाश. तर हे पूर्ण केलं ना तर मला वाटतं 7-8 जण जेवतील ना. काय 10 माणसाला पुरून उरल आहे ना. आपल्याला पूर्ण नाही करायचे, अर्धच करायचं. हे राहतं ना. मग काही टेन्शन नाही. महिना 2 महिने 2 महिने तरी राहतं आहे. तर साधारण 15-20 दिवस झालेत. हे बघा, आता हे असं बारीक करून घ्यायचं. हे कापलेलं आहे ना, सोललेलं, तसं बारीक करून घ्यायचं. ठेवलंच ना पुरून. तर आता कशी रिगली होती जिकडं तिकडं तशी रिगतील ह्याला. अच्छा, इकडे कोंबडा आलाय. आता तारवायला लागलाय. तर आई आहे ना तिकडे बोरक्यान कापते. तर बोरक्यान कापून झालं की नंतर मग शिजवून घ्यायचं आहे. बिना मिठाचं नाही, बिना मिठाचं शिजवून घ्यायचं फक्त. आणि त्याच्यानंतर मग शिजली की फोडणी द्यायची असते. मग भाजी तयार. ब्रश कसा करतो? आणि ब्रश असा करतात. हां. आणि माऊ कशी करते? कुकू कशी करते? कक्को करते. दिसलं? डेजी कशी करते? डेजी कशी करते? डेजी अशी करते. हां, बस बस. घराच्या समोर पेरवीन आहे. तर पेरू पण भरपूर लागले ते बघा. म्हणजे अजून मला वाटतं 10-15 दिवसानंतर अजून तयार होतील. ही बोडांगली दिसत आहेत, ही आवाज करते. ते भरपूर पेरू खाऊन जातं. बुलबुल बघितलं, खातात. हां, बरेच खातात. हो, खाली पाडतात.
डान्स बघा अवनीचा. हा ती ओरडते ना वरून, मग ही डान्स करते. हा, पाखरं तुझ्यासाठी गाणं गात आहेत. डान्स करतो. तीच नाचते, कोणी बघितलं की तिला लाजायला होतं. मन आहे नाचणार. केळीचा फणा आहे. तर ही पण आता एक मला वाटतं 15-20 दिवसामध्ये पिकतील. तर इकडे मंडळी बघताय जास्वंदीला पण मस्त फुल आलंय बघा. हे बघा, ही घराच्या पाठची जास्वंद आणि माझा नेटवर्क पॉईंट. तर या जास्वंदीच्या झाडावरती शक्यतो मोबाईल असतो व्हिडिओ अपलोडिंगसाठी. मस्त फुल आलंय. गावाकडची सकाळ मस्त एकदम वाटतं गावाला. इकडे मयुरी अंगण झाडते. सकाळी कशी सकाळची कामं सुरू होतात. सकाळी पाणी आलं की पाणी वगैरे भरायचं, त्याच्यानंतर मग आवरावर. आणि इकडे ॲक्च्युली ही पाकाडी आहे ना, ती पाकाडी पण बांधायचं काम आता सुरू होईल. सामान वगैरे आलं आहे ग्रामपंचायतीतून. हे बघा, ही इकडे खडी आहे आणि अंगणामध्ये वाळू आहे ना, तीच वाळू आहे. तर त्यामध्ये कधी करतात काम चालू, पण होईल लवकरात लवकर. नवीन घर जरी बांधलं ना तरी असाच परिसर मला ठेवायचा आहे. म्हणजे बाजूने पूर्ण मोकळं छोटंसंच घर जे आहे ना, त्यातच मस्त असं त्या जागेतच घर बांधायचं आहे. पाठी परसावून पाहिजे, पुढे जागा पाहिजे. कसं माहिती आहे का, घर म्हटलं तर घर छोटंसं करायचं, आजूबाजूची जागा ठेवायची मस्त. कसं आहे, आपण येतो तर वावरायला जागा हवी. आता अवनी आहे ना पूर्ण राऊंड येत असते अंगणामध्ये. तिकडे इकडून जाईल पाठी, तिकडनं येईल इकडे, असं काय चालू आहे. पण आता भीती एवढीच वाटते, सारखी पाठी राहावं लागतं. कारण खालचा बांध आहे, तर बांधावर चढली बिडली तर उगाच इश्यू नको. नाहीतर काय आता आमच्या इथे काय नंतर एवढी रिस्क नाही राहणार. कारण हा बांध जर असा वर करून घेतला मग काय टेन्शन नाही. तर इकडे बघताय बोरक्यान आता शिजलं आहे मस्त. तर आता थोडं थंड होऊन पण घेतलेलं आहे. तर भाजी करायची मस्त. काय करायचं आता? आता काय हळद मीठ टाकायचं. अच्छा, वाटलेला मसाला. हे पाणी कमी ठेवायचं ना, जेणेकरून मग हेच पाणी वापरायचं आहे ना आपल्याला. अच्छा, हे पाणी शिजवताना आहे ना जेमतेम ठेवायचं. म्हणजे जास्त पाणी ठेवलं तरी परत काढून टाकायला लागेल. गोडा मसाला गावाकडचा आणि हा तिखट मसाला, गडशी बंधू मसाला. टोप ठेवले आहे ना इकडे, गावाकडची चूल मस्त पेटते. लसूण आणि कांदा. अच्छा, लसूण आणि कांदा टाकायचा. गावाला कशी लसूण आणि कांद्याची जास्त फोडणी असते. इकडे जाडं मीठ. झालं मस्त. कांदा भाजला किंवा घ्यायचा. अच्छा, एकदम इझी आहे भाजी करायला. कांदा मस्त लाल झालेला आहे. आता हे जे पोटकन आहे ना, तर त्याच्यामध्ये आता टाकून घेऊया. आईने कढीपत्ता पण टाकलाय. इथे मिश्रण सगळं जे टाकून घ्यायचं. साधारण बोरक्यानं आहे तेवढंच पाणी ठेवायचं, कारण ऑलरेडी ते शिजलेलंच आहे. चला मंडळी, दुपारची वेळ आहे आणि जेवण मस्त झालेलं आहे. इकडे बघताय ही बोरक्यांची भाजी, तांदळाची भाकरी आणि इकडे नळ्या घेतल्यात. या मंडळी जेवायला या. गावाकडचा सुंदर नजारा आणि त्याच्यामध्ये गावाकडचं जेवण. कोंबडी काय करतेस खाली? काय करते? खाली निवांत बसले. दुपारी मंडळी मस्त जेवण झालं. त्याच्यानंतर थोडी ऑफिसची कामं होती ती आवरली. संध्याकाळचे लगभग आता 5-5:15 वाजलेत. गावाला सुट्टी लवकर होते. मुंबईला ऑफिसची कामं काही संपत नाहीत. गावाला 5-5:30 झाले शक्यतो की कामं स्टॉप करतो मी. त्याच्यानंतर मग उद्या बघू, कारण होतात गावाला कामं. दुपारची वगैरे आरामात आहे ना, काजूच्या झाडाखाली बसलो शांतपणे कामं होतात. मुंबईला कसं आहे, जरा स्लो दुपारी कामं होतात. मग संध्याकाळी परत 6:30-7 वाजेपर्यंत कामं. बरं वाटतं आहे गावाकडे. गावाकडचा निवांत वेळ. मनाला वाटतं तसं गावाला राहता येतं. मनासारखं खाता येतं, मनासारखं झोपता येतं, सगळं काय करता येतं गावाला. मुंबईला कसं आहे, थोडी धावपळीचं जीवन असतं आपलं. त्यामुळे मग कसं आहे म्हणजे स्वप्नांच्या पाठी सगळेजण पळत असतात. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पळतायत नुसते. आणि नारसुपारा विरारला जे राहतात ना,
आणि ज्यांची ऑफिसं समजा बोरिवली, अंधेरी, दादर साईडला वगैरे आहेत त्यांना तर हॅट्स ऑफ मानलं पाहिजे बाबा. कारण त्यांची तर अर्धी लाईफ आहे, अर्धा दिवस आहे तो तर ट्रॅव्हलिंगमध्येच जातो. पण प्रत्येकजण आपापल्या स्वप्नांसाठी, आपापल्या कुटुंबासाठी काही ना काहीतरी करत असतो. त्यामुळं खरंच हॅट्स ऑफ नालासोपारा विरारवाल्यांना. तसाच सीन तिकडे पण आहे मला वाटतं, डोंबिवली, कल्याण, कर्जत साईडला पण तिकडची लोकं पण ह्या साईडला जॉबला येतात. आणि त्या गर्दीतून प्रवास करणं म्हणजे मानलं पाहिजे. असं मंडळी, लकीली मी अजूनपर्यंत एवढा कधी प्रवास केलाच नाही म्हणजे जॉबसाठी तरी. पहिल्यांदा गोरेगावला होतो तेव्हा गोरेगावला ऑफिस होतं, मालाडला राहत होतो. त्याच्यानंतर गोरेगावलाच ऑफिस होतं, मग नंतर मी दहिसरला राहत होतो. तर शक्यतो ट्रॅव्हलिंग माझी बाईकवर किंवा मग आपलं रेग्युलर टायमिंगला म्हणजे 11 नंतर वगैरे गर्दी नसेल तेव्हा. ओ की आली काय ना, आलो काम होतं होय. काकी आताच कामावरून आले. आता गावाला कसं माहीत आहे, गवत काढणे वगैरे जोरदार सुरू आहे. गवत काढणे म्हणजे आता गवत काढतात आणि ते गवत मग भाजावळला शेतीच्या कामाला प्लस पावसाळ्यामध्ये गुरांना चारा म्हणून वापर केला जातो त्याचा. तर ती कामं आता सध्या सुरू आहेत. आता गवत काढणी झाली की आता पुढच्या 10-1 दिवसामध्ये आहे ना कवल तोडणे सुरू आहे. म्हणजे भाजावळसाठी जे कवल लागतं त्यासाठी झाडं आता झाडाची जी पुढच्या फांद्या असतात तोडल्या जातात, म्हणजे त्याला नवीन पालवी येते. त्याची प्रोसेस आहे शेतीची. भाजावळ करणं योग्य अयोग्य हा मुद्दा बाजूला राहते, पण ॲक्च्युली पारंपरिक शेती आहे, या पद्धतीने आमच्याकडे केली जाते. आता 5-5:30 वाजलेत. 6-6:15 सूर्यास्त होऊन जाईल. वातावरण एक नंबर आहे. संध्याकाळचं वातावरण म्हणजे जबरदस्त. हे बघा पूर्ण आता तर इकडे रंगांच्या छटा येतील थोड्या वेळातच. आणि रान कोंबड्या बघा किती ओरडत आहेत. कॅमेऱ्यामध्ये आवाज येतो की नाही माहिती नाही. ॲक्च्युली आमच्या इथे ही गोधडी हा पट्टा आहे, म्हणजे गंग्याचं घर वगैरे काही खालच्या बाजूचं आहे. तर तिथून खालच्या बाजूला लगेच जंगल सुरू होतं. त्यामुळे मग आमच्याकडे सगळे प्राणी पक्षी वगैरे सगळे जवळपासच आहेत. रात्री 7-7:30 वाजले ना की त्याच्यानंतर वाघ वगैरे आमच्याकडे हमखास येतात. म्हणजे कुत्रे वाघ जास्त येतात, मोठे वाघ कमी आहेत. 1-1.5 महिन्यातून वगैरे कधी दिसले तर. पण कुत्रे वाघ आमच्याकडे 7 वाजले ना की येतातच येतात. जे कुत्री आणि मांजरांना येतात ते कुत्रे वाघ, छोटे वाघ असतात ते. बिबट्या नाही बोलू शकत, ते वेगळेच वाघ असतात. तर ते वाघ आहेत. त्याच्यानंतर बिबट्या आणि जे मोठे वाघ आहेत ते शक्यतो असे पटकन येत नाही, रात्रीच्या काळात येतात. 11-12 वाजता वगैरे शक्यतो ते येतात. आम्ही राहतो सह्याद्री म्हटल्यावर वावर सगळ्यांचाच आहे. आता सवय आहे सगळ्यांची. त्यामुळे रात्री शक्यतो आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा कसं ग्रुपमध्येच असतं. 1-2 जण असल्यावर आवाज केला तर शक्यतो रानटी प्राणी काही समोर येत नाही. त्यामुळे ती सवय झालेली आहे, त्यामुळे काय वाटत नाही एवढं. आणि इकडे आपला हा शेवग्याचं झाड आहे ना, फुलांनी आता बहरलं आहे. फुलं मस्त आलेत. मला वाटतं 26 जानेवारीच्या नंतर आपल्याला शेंगा खायला मिळतील. म्हणजे महाशिवरात्री किंवा होळीच्या टायमाला वगैरे. होळी तर यावर्षी खूप उशीर आहे म्हणा, पण महाशिवरात्री फेब्रुवारीमध्ये वगैरे आपल्याला शेवग्याच्या शेंगा खायला मिळणार. मस्त. काजू लागला नाही यावर्षी. काजू म्हणजे उशिरा लागेल कदाचित. आपला 2 वेळा काजू लागतो, तर यावेळेस फक्त थोडे थोडे तुरे दिसत आहेत. कदाचित येईल, अजून येईल. असं मंडळी, चला आता काय संध्याकाळ झालेलीच आहे. तर आता पायरीकडे फेरफटका होईल आणि त्याच्यानंतर मग घरी यायचं, चहा प्यायचं, जेवायचं, झोपायचं. एडिटिंग करायची बाकी आहे. तर चला, व्हिडिओ थोडेसे उशिरा येतात यावेळेस. कारण झालं आहे काय माहिती आहे का, गावाला नेटवर्क थोडंसं स्लो आहे आणि त्यामुळं कसं आहे व्हिडिओ अपलोडिंगला थोडंसं डिफिकल्ट होतं आहे. म्हणजे एक व्हिडिओ अपलोड करायला मला 12-12 तास जात आहेत. 12 तास म्हणजे तुम्ही समजू शकताय. कारण गावाला मोबाईलवरती व्हिडिओ अपलोड करावे लागते. एखादा जे आपले जंक्शन आहेत नेटवर्कचे तिकडे मोबाईल ठेवावा लागतो. मग मोबाईल किती चालणार अपलोड करताना चार्जिंग खूप फास्ट ड्रेन होते. त्यामुळं मग पॉवर बँक लावून परत कनेक्ट करायला लागतं. एक पॉवर बँक संपतो, परत दुसरा पॉवर बँक कनेक्ट करायला लागतो. अशी सगळी मेहनत आहे ती. व्हिडिओ अपलोडिंगचं काय सांगू नका, भयंकर आहे ते. पण असो, तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतात, थोडेसे उशिरा येतात, समजून घ्या आणि असंच सोबत राहा. चला मंडळी, आता पुढचं थांबू इथे. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.